नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा 55 चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज 25 मे 2025 वार शनिवार मुल्लिम बाजारामध्ये आपण आलेलो आहोत। मुल्लिम बाजारामध्ये बरीच आवक भरपूर आलेली दिसते, तुम्ही बघू शकताय। गायच्या दरामध्ये थोडंफार प्रमाणात वाढ झालेली आहे। कुठल्या गावचे तुम्ही? वापळ्या गायचे बघा। किती आहे ही? किती आहे त्याची गाय? तिसऱ्या त्याची गाय। किती म्हणताय? 90,000 90,000 सांगतात। द्यायची कितीपर्यंत? 80 पर्यंत त्यांचा हेतू आहे। किती चालेल दुधाला तरी अंदाज? दुधाला किती चालेल म्हणलं? 11-12 लिटरच्या आसपास दुधाला एका टायमिंगला चालते। तुमचं काय नाव? अर्जुन जाधव यांची गाय आहे। बाजारात बऱ्यापैकी वाढ दिसत आहे। दरामध्ये ही गाय बघा, कमेंट करून कासाला एकदम चांगले केलेले कासाला गाय कमेंट करून सांगा कितीपर्यंत दुधाला रेट चालेल म्हणून। हो, कोण आहे मालक? तर कोणीच नाही वाटतंय गायपाशी। पुढच्या गायकडे जाऊ। चाललंय तर किती त्याची गाय काका? किती त्याची गाय आहे म्हणलं? तिसऱ्या त्याची गाय आहे। किती लिटर पर्यंत चालेल काय अंदाज? 10-12 एका टायमिंग चालते। कोणत्या गावची गाय? कुर्डू गावची। तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा। 9922 हा पुढं सांगा। 51 पुढं 3010 9922 51 3010 मोबाईल नंबर आहे। कुर्डू गावची गाय आहे। काय नाव म्हणलं तुमचं? घुगे मोबाईल नंबर दिलेला आहे। जर पाहिलं असेल किंवा इतर गाय पाहिलं असेल फोन करून तुम्ही विक्रीला घेऊ शकता त्यांच्याकडनं। आपला शेतकरी राजा 55 चॅनल आहे। ही पण गाय शेंगाडी चांगली गाय, कासाला पण चांगली केलेली आहे। इकडे नोटा माल चालू आहेत बघा, पाहुण्यांच्या जोरात नोटा माल चालू आहे बघा बाजारात। झाला का व्यवहार? पहिला रोय काय व्यवहार चालू आहे? गायची कास चेक करून घ्यायला चालू आहे। हो, पहिला रोग आहे मला गाय। किती सांगितलंय? किती झाला व्यवहार? कसा काय? 60 झालाय का? बरोबर। यांनी तुम्ही घेतली का? ह्यांनी 60,000ला गाय घेतलेली पहिला रू। म्हणजे बऱ्यापैकी मार्केटमध्ये बघा आता कसं दर खालीवर। 90 सांगितलं मालकानं। 90 सांगितलं शेतकऱ्यांनी घेतलेले। तुम्ही कोण गायचं मालक आहेत का? गायचं मालक आहे का तुम्ही? त्यांनी ह्यांनी गाय घेतलेली आहे। 90 सांगितलेलं पण 60,000 व्यवहार यांचा झालेला आहे। मालक खुश आहेत। तुम्ही गायचं मालक आहे काय? हे जरा तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा। 60,000 गेले म्हणून नाराज आहेत का? खुश आहेत? बरेच शेतकरी आपलं खुश आहेत ते पण। ओके, व्यवहार झाला गायला 90,000 सांगितलं तेव्हा पहिलं रोग आहे। शेतकरी मित्रांनो 60,000 व्यवहार झाला। बघू शकता बाजारात कसं भाव आहे ती। कलरला काळे ब्लॅक मध्ये ब्लॅक हत्ती शिंगा कापलेले तिचे।
शेतकरी मित्रांनो म्हशी पण आलेल्या आहेत. म्हशीचं पण व्यवहार कसे थांबतात बघू आपण. कोण आहे तुमची म्हैस आहे का? कोणाची म्हशी मला कोण आहे? हो कोण आहे म्हशीचं मालक? मला कोण आहे म्हशीचं? कितीपर्यंत द्यायची? कसं आहे काय नियोजन? कसं आहे नियोजन म्हटलं कितीपर्यंत येत आहे काय सांगताय म्हशी? सांगायचं 65,000 सांगतात. म्हशीचं मार्केट बघा 60-65 आहे. तर पण बघितलं आपण 55 म्हणलं कोणतरी त्या रेंजमध्ये चालू आहे. म्हशीचं पण बऱ्यापैकी आलेले आहेत विक्रीला. हे म्हशीचं मालक आहे इथं. तुमचं कोणतं गाव? बैरागवाडीचं इथं आडनाव सुर्वे. बबन सुर्वे यांची म्हैस आहे. आमचा मोबाईल नंबर सांगा मोठ्यानं. कोणाचा? माझा? हां तुमचा. 8975089619. हां जर ह्यांचं आता म्हैस इथं विकल ना विकल तर फोन करून तुम्ही परत ह्यांना घेऊ शकता किंवा इतर काय असेल तर माहिती घेऊ शकता. मोबाईल नंबर दिला तुम्हाला फोन वगैरे येतील तर पाहिलं असेल कोणाला म्हैस. मला म्हैस दाखवतो शेतकरी मित्रांनो व्यवस्थित. हांना किती वेळ त्याची म्हैस? तिसऱ्या त्याची म्हैस आहे. कितीपर्यंत चालते काय? कितीपर्यंत चालते? कितीपर्यंत येते मला दूध? 3.5-4 पर्यंत जाते. एका टायमिंगला 2 टायमाचं 5-6 लिटर होऊन जाते. चांगली म्हैस आहे शेतकरी मित्रांनो. मारत बिरत नाही ना असं काय पुढे? हो चांगलं ठीक आहे. इकडे मुंबई चांगली आहे बघा. किती सांगितलं मालक म्हशीचं? काय म्हशीचं? 70,000 सांगितलं त्या म्हशीचं. किती वेळाची म्हैस आहे? कुठली जात आहे हिची? पंढरपूर देशीमध्ये मोडती. 70 पर्यंत सांगितले त्यांनी. 60, 65, 70, 55 पासून म्हशीचं भाव आहेत, रेट आहेत. म्हशीनं कास पण चांगली केलेली आहे. दिली गेला का आवार म्हैसर सोडतो काय? हा बघा बाया. शेतकरी मित्रांनो त्या गाईचा व्यवहार चालू आहे. कास वगैरे चेक करून घ्यायला चालू आहे. अशा पद्धतीने बाजारात कास चेक केली जाते. दगडी वगैरे सडा बिडा व्यवस्थित आहेत का बघून तो व्यवहार चालू आहे इथं. बघू आपण हा व्यवहार कशा पद्धतीने जातोय. किती त्याची गाई? माझा काय आवाज आहे ना तिथपर्यंत. आपण हा गाईचा व्यवहार बघू. गाईचा पाय अडकला जरा व्यवस्थित आम्हाला काढा इकडून. गाईच बघा कशी चालते. कास लगभग कास बीज भरपूर केलेली आहे. गाय पण एक नंबर दिसते. हो झाला का व्यवहार गायचा? कितीपर्यंत झाला सांगा व्यवहार कसा झाला गायचा? बाजार लोकांना कळू दे शेतकऱ्यांना. 1 लाखाचा व्यवहार झालेला आहे. गाय बघू शकता. किती आहे त्याची गाय? दुसऱ्या त्याची गाय 1 लाखाला व्यवहार झालाय. 6 दाती आहे आणि यांनी गाय घेतलेली आहे. तुमचं आडनाव काय? सोमनाथ लक्ष्मी गायकवाड यांनी गाय घेतली 1 लाखाला. दिली ह्यांनी दिलेली आहे. कमेंट करून सांगा गायची किंमत योग्य आहे का, बरोबर आहे का? 1 लाखाला बरोबर गाय विकली गेलेली आहे. ही गायचं महाराज आहे त्यांनी गाय विकलेली. कितीपर्यंत चालते दादा गाय आता? ही किती येताची? दुसऱ्या हाताची? किती येताची? दुसऱ्या हाताची. पहिल्या हाताला किती दिलेलं आहे दूध? 26-27 2 टायमाचं दूध दिलेलं आहे. 1 लाखाला यांनी गाय विकलेली आहे. ही गाय घेणार मला गाय तर पांढऱ्या कडक कपड्यामध्ये. जाऊ ना गाय चल रे. ही एक गाय आहे. मग आपण सुरुवातीलाच पहिला व्हिडिओमध्ये घेतलेली होती.
पण व्यवहार चालू आहे गाईचा. गाय बघू शकता तुम्ही कशी गोडाश्री गाय आहे, परतीवाडीची गाय आहे ही. तर शेतकरी मित्रांनो असंच तुम्हाला इतर गायांचं म्हशींचं बाजारभाव शाळांचा बाजारभाव आपल्या चॅनलवरती शेतकऱ्याची मुलाखत समजत असते. तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त तुमचं लाईक सबस्क्राईब आणि कमेंट एवढंच फक्त तुम्ही टाकत जावा. आमच्याकडनं अपेक्षा तुमच्याकडनं एवढीच आहे फक्त हे लाईक आणि सबस्क्राईब करा. इथं आमचे 2 मित्र बसल्यात बघा, 2 वाघावणी बसल्यात, 2 वाघ. तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण पुढल्या शनिवारी. धन्यवाद.